मागील भागात रणवीरजी हे आपले बाळ आहे, आपली नवीन सृष्टी. रणवीरने एका हाताने आपल्या चिमुकल्या मुलीला आणि दुसऱ्या हाताने मुलाला उचलून घेतले. त्याने दोघांच्या कपाळाचे हलके चुंबन घेतले आणि नंतर नियाच्या ओठांवर प्रेमाची मोहर उमटवली. वर्मा घराण्यात एकाच वेळी 2 नक्षत्रांचे आगमन झाले होते. सर्व संकटे, सर्व संशय आणि सर्व दुःखाचे दिवस आता कायमचे मागे पडले होते. आता पुढे वर्मा मॅन्शनमध्ये आजची सकाळ ही फक्त एका नव्या दिवसाची सुरुवात नव्हती, तर एका संपूर्ण कुटुंबाच्या नव्या सोन्यासारख्या अध्यायाची नांदी होती. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळून निया मॅन्शनमध्ये परतल्याला आता काही दिवस उलटले होते. संपूर्ण घरामध्ये दुधाचा गोड वास, बाळांच्या पावडरचा सुगंध आणि मऊ कपड्यांच्या सुरकुत्यांमध्ये लपलेली 2 छोटी नक्षत्रे वावरत होती. कल्याणी देवींनी संपूर्ण मेन्शन फुलांनी सजवले होते. देवघरात अखंड नंददीप जळत होता. कल्याणी देवींचा तो पूर्वीचा कळप, करडा आणि बाणेदार चेहरा आता एखाद्या आजीच्या अथांग आणि हळूवार वात्सल्याने पूर्णपणे भरून गेला होता. दिवसाची पहिली किरणे बेडरूमच्या खिडकीतून आत येत होती. मोठ्या मखमली बेडच्या एका बाजूला लाकडी सुंदर कोरीव काम केलेला 2 लहान पाळणे ठेवले होते. त्या पाळण्यात 2 अत्यंत गोंडस बाळे झोपली होती, एक मुलगा आणि एक मुलगी. मुलाचा चेहरा हुबेहूब रणवीरसारखा रुबाबदार, तर मुलीचे डोळे आणि तिचे नाजूक ओठ हुबेहूब नियासारखे निष्पाप आणि सुंदर दिसत होते. निया बेडवर बसून बाळांकडे बघत हळूच हसत होती. तिच्या चेहऱ्यावर बाळतपणानंतरचा एक वेगळाच ग्लो आणि सौम्यता होती. तेवढ्यात बेडरूमचा मुख्य दरवाजा अतिशय हळूच, अगदी 9 वाजता उघडला गेला आणि रणवीर आत आला. त्याच्या अंगावर नेहमीसारखा फॉर्मल सूट किंवा टाय नव्हता. त्याने अत्यंत साधा कॉटनचा टी-शर्ट आणि पायजामा घातला होता. त्याच्या एका खांद्यावर बाळाचा छोटा रुमाल पडलेला होता आणि हातात 2 वेगवेगळ्या रंगांच्या पापण्याच्या आणि दुधाच्या बाटल्या होत्या. गेल्या 4 दिवसात शहराचा सर्वात मोठा आणि यशस्वी उद्योगपती रणवीर वर्मा पूर्णपणे बदलला होता. आता तो केवळ वर्मा कॉर्पोरेशनचा चेअरमॅन नव्हता, तर रात्रीच्या वेळी जागून बाळांना कुशीत घेणारा, त्यांची डायपर बदलणारा आणि नियाला एक क्षणही त्रास होऊ नये म्हणून तत्पर असणारा एक प्रेमळ नवरा आणि जबाबदार बाबा बनला होता. नियाने रणवीरकडे पाहिलं आणि त्याच्या ओठांवर हलके हसू उपटले. रणवीरजी, तुम्ही अजून तयार नाही झालात? आज ऑफिसमध्ये तुमची बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची महत्त्वाची मीटिंग आहे ना? नियाने विचारले. रणवीरने त्या बाटल्या बाजूच्या टेबलवर ठेवल्या आणि तो हळूच नियाच्या शेजारी बेडवर बसला. त्याने तिचा हात हातात घेतला आणि तिच्या हातावर आपल्या ओठांचा उबदार स्पर्श केला. निया, त्या माणसाकडे हे एवढे सुंदर साम्राज्य, तू आणि ही 2 छोटी नक्षत्रे आहेत. त्याला जगातल्या कोणत्याही बोर्ड मीटिंगमध्ये रस उरणार नाही. रणवीर तिच्या अगदी जवळ झुकत म्हणाला. असे कसे चालेल? निया लाळीकपणे म्हणाली. ऑफिसचे काम तर महत्त्वाचे आहेच ना, आणि तुम्ही ते घर सांभाळताय, रात्री रात्रभर जागून मुलांची काळजी घेताय, त्यामुळे तुम्हालाही थकवा येत असेल. तुझ्या चेहऱ्यावरचे हे समाधान पाहिले ना निया, की माझा संपूर्ण थकवा एका क्षणात गायब होतो. रणवीर अत्यंत मादक आणि प्रेमळ स्वरात म्हणाला. त्याने हळूच आपला हात पुढे करून नियाच्या पाठीमागे नेला आणि तिला स्वतःच्या अगदी जवळ ओढले. तसे नियाचे डोके त्याच्या मजबूत छातीवर जाऊन टेकले. आता दोघांच्या हृदयाचे ठोके एकाच लयीत चालू लागले होते. नियाने तिचे दोन्ही हात रणवीरच्या कमरेभोवती गुंफले. गेल्या कित्येक महिन्यांच्या वादळानंतर, संशयाच्या आगीनंतर आणि संघर्षाच्या काळोखानंतर आज दोघांच्या नात्यात प्रेमाची, विश्वासाची
आणि परस्परांप्रती असणाऱ्या अथांग समर्पणाची अत्यंत सुंदर प्रभात फुलली होती. रणवीरने नियाची हनवटी आपल्या बोटांनी हळूच वर केली आणि तिने लाजून नजर खाली झुकवली. रणवीरने अतिशय हळुवारपणे तिचे कपाळ दोन्ही भुवयांच्या मध्यभागी असणारी लाल चुटूक टिकली आणि त्यानंतर तिच्या नाजूक गालांवर आपले ओठ टेकवले. तशी नियाच्या अंगावर प्रेमाची गोड थरथरी पसरली. आय लव्ह यू निया. रणवीर तिच्या कानाजवळ अत्यंत हळूवार स्वरात बोलला. आय लव्ह यू टू रणवीरजी. नियाच्या तोंडातूनही ते शब्द बाहेर पडले आणि तिने स्वतःची तोंड त्याच्या छातीत लपवले. दोघांचे हे हळूवार प्रेमाचे क्षण सुरू असतानाच पाळण्यातून एक बारीकसा किंचाळण्याचा आवाज आला. चिमुकल्या मुलीने डोळे उघडले होते आणि तिने आपले लहानसे हातपाय हवेत मारत रडायला सुरुवात केली होती. तिला बघून रणवीर आणि निया दोघेही हसले. रणवीर पटकन उठला. थांब निया, तू उठू नकोस, मी बघतो माझ्या राजकुमारीला. तो पाळण्याजवळ गेला. त्याने अतिशय कौशल्याने आणि नाजूकपणे त्या चिमुकल्या मुलीला आपल्या विशाल छातीवर धरून वर उचलले. काय झाले माझ्या परीला? बाबा इथेच आहेत ना? शांत हो बाळा. आश्चर्य म्हणजे रणवीरच्या छातीचा स्पर्श आणि त्याचा आवाज ऐकताच ती लहान मुलगी लगेच शांत झाली आणि तिने आपले छोटे डोळे उघडून रणवीरच्या चेहऱ्याकडे बघण्याचा प्रयत्न केला. रणवीरने तिच्या चिमुकल्या गालावर ओठ टेकवले. निया बेडवर बसून हे दृश्य बघत होती आणि तिच्या डोळ्यांतून आनंदाचे अश्रू ओघळत होते. ज्या मुलाला समाजाने, सासरच्या लोकांनी अनाथ आणि बेवारस ठरवण्याचा प्रयत्न केला होता, त्या मुलाला या माणसाने स्वतःच्या काळजात स्थान दिले होते. दुपारी 12 वाजता वर्मा मॅन्शनचा मुख्य हॉल एखाद्या राजवाड्यासारखा सजला होता. आज जुळ्या बाळांचा भव्य बारसे आणि नामकरण सोहळा होता. कल्याणी देवींनी संपूर्ण शहरातील उद्योगपती, राजकीय व्यक्ती, नामांकित वकील आणि सर्व आप्तस्वकीयांना निमंत्रित केले होते. संपूर्ण हॉल पांढऱ्या आणि गुलाबाच्या फुलांनी सजवला गेला होता. मध्यभागी 2 सुंदर झोपाळे ठेवले होते, ज्यावर रेशमी मखमली गाद्या घातल्या होत्या. नियाने आज गडद जांभळ्या रंगाची बनारसी पैठणी साडी नेसली होती. गळ्यात वर्मा घराण्याची पारंपरिक मोत्यांची माळ, हातात हिरव्या बांगड्या आणि डोक्यावर मोगऱ्याचा घसघशीत गजरा माळला होता. ती खरोखरच एखाद्या राजघराण्याची कुललक्ष्मी दिसत होती. रणवीरने रॉयल ब्ल्यू रंगाचा शेरवानी घातला होता, ज्यामध्ये त्याचा रुबाब आणि भव्यता अधिकच खुलून दिसत होती. कल्याणी देवींनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. गुरुजींनी पूजेचा मंत्रोच्चार सुरू केला. निया आणि रणवीर दोन्ही बाळांना मांडीवर घेऊन पूजेला बसले. पूजा संपन्न झाल्यानंतर कल्याणी देवी पुढे आल्या. त्यांनी बाळाच्या कानात नाव सांगण्याची परंपरा सुरू केली. हॉलमध्ये सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत होते की वर्मा घराण्याच्या या 2 नवीन वारसांचे नाव काय ठेवले जाणार. कल्याणी देवींनी आधी चिमुकल्या मुलाला हातात घेतले आणि त्याच्या कानात फुंकर मारून 3 वेळा नाव पुकारले. अथर्व रणवीर वर्मा. त्यानंतर त्यांनी मुलीला हातात घेतले आणि तिच्या कानात 3 वेळा नाव पुकारले. आद्या रणवीर वर्मा. तसा संपूर्ण हॉल टाळ्यांच्या गजर करून उठला. सर्वांनी टाळ्या वाजवून या दोन्ही लहान जीवांचे स्वागत केले. कल्याणी देवींनी माईक हातात घेतला आणि उपस्थितांसमोर अत्यंत ताठ मानेने आणि भावुक स्वरात बोलल्या. आज या प्रसंगी मी तुम्हा सर्वांना एक गोष्ट स्पष्ट सांगू इच्छिते. निया ही फक्त या घराची सून नाही, तर माझ्या स्वतःच्या मुलीपेक्षाही जास्त आहे. आणि हे दोघे अथर्व आणि आद्या या वर्मा घराण्याचे अधिकृत आणि एकमेव वारस आहे. रणवीरने नियाला आणि या मुलांना जो सन्मान दिला आहे, त्यावर मला माझ्या मुलाचा प्रचंड अभिमान वाटतो.
कल्याणी देवींचे हे शब्द ऐकून नियाचे डोळे पुन्हा एकदा भरून आले. तिने पुढे होऊन कल्याणी देवींचे पाय शिवून आशीर्वाद घेतले आणि कल्याणी देवींनी तिला घट्ट मिठी मारली. संध्याकाळी पाहुणे निघून गेल्यानंतर मेन्शनमध्ये एक शांत निवांत वातावरण पसरले होते. अथर्व आणि आद्या दोघेही दूध पिऊन गाढ झोपले होते. रणवीरने नियाचा हात पकडला आणि तिला हलकीच ओढून मेन्शनच्या मागील गार्डनमध्ये घेऊन आला. गार्डनमध्ये मंद दिव्यांचा प्रकाश होता आणि गुलाबाच्या फुलांचा सुगंध हवेत दरवळत होता. रात्रीचा थंड वारा सुटला होता. रणवीरजी, आपण इथे बागेत का आलो आहोत? मुले उठतील ना? निया थोडी काळजीने म्हणाली. आई आणि नोकर आहेत तिथे निया, काही वेळ फक्त माझ्यासाठी दे. रणवीरने तिचा हात स्वतःच्या कमरेभोवती ठेवला आणि तिला जवळ घेतले. चंद्राचा शीतल प्रकाश नियाच्या चेहऱ्यावर पडला होता. निया, रणवीरने तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, जेव्हा तू पहिल्यांदा मेन्शनमध्ये पाऊल ठेवले होतेस ना, तेव्हा तुझ्या डोळ्यात फक्त भीती, वेदना आणि अविश्वास होता. मला सतत वाटायचे की मी तुला कधी खुश करू शकेल का? मी तुला ते सर्व सुख देऊ शकेल का ज्याची तू हकदार आहेस? नियाने रणवीरच्या ओठांवर आपले नाजूक बोट ठेवले. रणवीरजी, तुम्ही मला ते सर्व दिले आहे ज्याची मी कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. तुम्ही मला आधार दिला, नाव दिले, माझ्या बाळांना बापाचे प्रेम दिले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला तुमची निस्सीम पवित्र प्रेम दिले. हे प्रेम कधीच कमी होणार नाही निया. रणवीर तिच्या अगदी जवळ झुकला. आयुष्यात पुढे कितीही संकटे आले तरी रणवीर वर्मा हा तुझ्या पाठीशी नेहमी ढाल बनून उभा राहील. आणि निया ही तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आणि फक्त रणवीरचीच राहून त्याची काळजी घेईल, निया आत्मविश्वासाने म्हणाली. रणवीरने हसून तिचे दोन्ही हात हातात घेतले. त्याने हळूच तिची कंबर आपल्या बाहूत आवळली आणि नियाने तिचे डोके त्याच्या छातीवर टेकवले. बागेतल्या त्या शांत मंद रात्रीत वाऱ्याच्या लहरींवर दोन हृदयांचे एकसंध ठोके गुंजत होते. भूतकाळातील प्रत्येक जखम भरून निघाली होती. संशयाचे आणि सुडाचे जाळे कायमचे नष्ट झाले होते. रणवीरने नियाच्या ओठांवर अत्यंत हळूवार बऱ्याच वेळ आणि तृप्ततेची किस केली. त्या किसमध्ये केवळ दोन जीवांचे मिलन नव्हते, तर ती सुरुवात होती एका अथांग, सुंदर, समृद्ध आणि कधीही न संपणाऱ्या बंद रेशमाची या प्रवासाची. कड्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा खळाळता आवाज जसा हळूहळू शांत होऊन नदीच्या पात्राला एक संथ तरीही सुंदर लय देतो, अगदी तसाच काळ पुढे सरकला होता. 2 वर्षाचा काळ पाहता पाहता निघून गेला. वर्मा मेन्शनमध्ये आता जुन्या दुःखाचा किंवा वादळांचा एकही अंश उरला नव्हता. सकाळची प्रसन्न किरणे मेन्शनच्या विशाल बागेतील हिरवळीवर पडत होती. अथर्व, आद्या, थांबा, तिकडे जाऊ नका बाळांनो. नियाचा प्रेमळ पण धावपळीचा आवाज संपूर्ण गार्डनमध्ये घुमत होता. 2 वर्षाची लहानगी अथर्व आणि आद्या आपल्या चिमुकल्या पायांनी बागेतील गवतावर पडत होते. अथर्वने व्हाईट कलरचा कुर्ता पायजामा घातला होता, तर आद्याने पिंक कलरचा छोटासा फ्रॉक घातला होता. दोघेही एकमेकांच्या मागे पडत खिलखिलाट करत गार्डनमध्ये खेळत होते. निया त्यांच्या मागे धावत होती. तिने साडीचा पदर कमरेला खोसला होता. तिच्या चेहऱ्यावर मातृत्व आणि तृप्ततेची अथांग तेज स्पष्ट दिसत होती. पकडले दोघांना. अचानक पाठीमागून 2 मजबूत हात पुढे आले आणि रणवीरने एकाच वेळी अथर्व आणि आद्या दोघांनाही हवेत उचलून धरले. बाबा, दोन्ही मुलांनी आनंदाने किंचाळत रणवीरच्या गळ्याभोवती आपले छोटे हात गुंफले. रणवीरने दोघांच्या गालांवर आलटून पालटून पापे घेतले. रणवीरच्या चेहऱ्यावरचा तो रुबाबदार, व्यावसायिक
कडकपणा मुलांसमोर आला की पूर्णपणे वितळून जायचा. तो मुलांशी लहान मुलं बनून बोलायचा. माझ्या चिमुकल्या वीरांना माझी राणीसाहेब पकडू शकत नव्हती वाटतं. रणवीर खोडकरपणे नियाकडे बघत म्हणाला. निया धापत तिथे आली आणि तिने आपले दोन्ही हात कमरेवर ठेवले. हो हो, बाबा आले की हे दोघे मला अजिबात जुमानत नाही. रणवीरजी, तुम्ही त्यांना खूप डोक्यावर चढवून ठेवले आहे. सकाळी नाश्ता करायची वेळ झाली आहे, पण ही दोघे अजिबात ऐकत नाहीत. रणवीर हळूच नियाच्या जवळ आला. त्याने दोन्ही मुलांना एका हातात पकडून दुसऱ्या हाताने नियाची कंबर हलकेत धरली. माझ्या कुटुंबाला डोक्यावर नाही ठेवणार तर कोणाला ठेवणार निया? रणवीर तिच्या डोळ्यात बघत अत्यंत मऊ स्वरात बोलला. आणि मुलांपेक्षा आधी या मुलांच्या आईला नाश्ता देणे गरजेचे आहे. आजकाल स्वतःच्या खाण्यापिण्याकडे अजिबात लक्ष नाही आहे तुमचे. त्याचं बोलणे ऐकून नियाच्या गालावर लाजेची गुलाबी छटा उमटली. मुलांसमोर रणवीर असा प्रेम व्यक्त करायला लागला की ती नेहमीच संकोचायची. रणवीरजी, मुले बघतात ना, ती हलक्या आवाजात म्हणाली. बघू दे ना, त्यांनाही कळू दे की त्यांचे बाबा त्यांच्या आईवर किती प्रेम करतात. रणवीरने तिच्या कपाळावर एक उबदार किस केली. अथर्वने आपले छोटे हात रणवीरच्या गालावर ठेवले आणि बाबा दूध असे म्हणाला. तसा सर्वांच्या हसण्याचा आवाज संपूर्ण बागेत गुंजला. तर मित्रांनो, कथेचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. जर तुम्हाला कथा आवडत असेल तर कथेला लाईक आणि शेअरसुद्धा करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.